राज्याच्या राजकारणामध्ये सध्या दोन पक्ष केंद्रस्थानी आहेत. पहिला अजितदादांचा राष्ट्रवादी आणि दुसरा शरद पवारांचा. अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाची घडी पुन्हा बसवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून काल सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीकडे बघितलं जात आहे. मात्र त्याचवेळी रोहित पवार सातत्यानं अजितदादांच्या अपघातावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत. यातून एकमेकांवर मानसिक दडपण आणण्याचा दोन्ही पक्षांचा प्रयत्न दिसतोय. नेमकं दिवसभरात काय घडलं बघूया या स्पेशल रिपोर्टमध्ये. रोहित सिंग अमेरिकेत जाऊन आला, तो दिल्लीतून बसला, सीएने त्याला अजून नाही बोललं. राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी पवार कुटुंबियांच्या दोन पक्षांमध्ये गुरुवारचा दिवस महत्त्वाचा होता. एकीकडे अजितदादांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागी सुनेत्रा पवारांच्या निवडीची औपचारिकता पूर्ण होत होती, तर त्याच वेळी शरद पवारांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार बारामतीमध्ये अजितदादांच्या अपघाताच्या निधनाची FIR दाखल करण्यासाठी झगडत होते. आम्हाला FIR तर द्या, नाहीतर मी खोटा FIR करतो म्हणून माझ्या कारवाई. त्याचा रोहित सिंग अमेरिकेत जाऊन आला, तो दिल्लीतून बसला, सीएने त्याला अजून नाही बोललं. त्यानंतर दोनही पक्षांमध्ये सुरू असलेल्या शाब्दिक चकमकींमुळे एक गोष्ट स्पष्ट झाली, ती म्हणजे दोन्ही पक्षांमध्ये सुरू असलेला माइंड गेम. शुक्रवारी रोहित पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना टार्गेट करताना गुरुवारच्या कार्यक्रमातल्या काही प्रसंगांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आज राष्ट्रीय अध्यक्ष कोण झाले तर सुनेत्रा काकी झालेले आहेत. त्याच्याचबरोबर आज उपमुख्यमंत्री कोण आहेत तर सुनेत्रा काकी आहेत. त्यामुळे तिथं वागत असताना स्टेजवर आणि इतर गोष्टीमध्ये जरा सांभाळून वागा, कारण महाराष्ट्र तिथं बघतोय. काल आम्ही बघत असताना किती वाईट वाटलं. जायला जागा सुद्धा कुठं द्यायची तर ते नेते तिथे ठरवणार. कोणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो, कोणीतरी ओढतं, कोणी काय करतं. म्हणजे हे बघून महाराष्ट्राची जनता आम्हाला ह्या गोष्टी वाटत नाही. आता तुम्ही ह्याच्यात आम्ही राजकारण करतोय असं म्हणतोय. आमच्या काकींचा जो आदर आहे, कारण काकी मोठ्या नेत्या आहेत, त्या नक्कीच खूप चांगलं काम अजितदादांचं काम सारखं काम करतील असा आम्हाला विश्वास आहे. पण जरा सांभाळून वागा आणि सांभाळून त्या ठिकाणी बोला, एवढंच या ठिकाणी सांगतो. सुनेत्रा पवारांची गुरुवारची पत्रकार परिषद होण्यापूर्वी आमदार सरोज अहिरे आणि पक्षाच्या काही नेत्यांमधलं संभाषण सुद्धा कॅमेऱ्यात कैद झालं. सरोज अहिरेंना अजितदादांजवळ जाऊ न देणारी मंडळी कोण, याचं अप्रत्यक्ष उत्तर रोहित पवारांनी दिलं. त्यांचं मत आणि सगळ्यांचं मत तेच ते चार यांच्याबद्दल त्या ठिकाणी असावं, याच्या पलीकडे दुसरं कुठलं नाही. आणि एका महिला आमदारांनी ते बोलून दाखवलं, ते एका व्हिडिओवर आलं आणि ते लोकांपर्यंत पोचलं. याच्यावरच समजून घ्या की एखाद्या नेत्याला जर आमदारांपासूनच लांब काही लोक ठेवत असतील, ते चार लोक ठेवत असतील, तर मग बाकीच्यांचं काय. सरोज अहिरे यांचं हे वाक्य पूर्ण होतं न होतं, तोच आनंद परांजपेंनी केलेली सूचना सुद्धा ऐकायला आली. या क्लिपच्या आधारे सुनेत्रा पवारांना कंट्रोल करायचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला. जर कोणाला वाटत असेल की सुनेत्रा काकींना आपण कंट्रोल करू शकतो, दादांना कंट्रोल करता येत नव्हतं पण काकींना करता येईल, तर ते भ्रमात आहेत. थोड्या दिवसानंतर नक्कीच कळेल की ताकद काय असते आणि एक नेता कशा पद्धतीने पार्टी तिथं चालवत असतो. त्यामुळे ह्या चार जे कुठले नेते आहेत त्यांनी थोडंसं सांभाळून राहावा. हे झाले रोहित पवारांकडनं सुरू असलेले मानसिक हल्ले. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुद्धा आपापली शस्त्र उपसली आहे. अजितदादांच्या पहाटे कामाला लागण्याच्या सवयीवर सुप्रिया सुळेंनी केलेली टोलेबाजी असो की अजितदादांच्या मृत्यूनंतर सुरू झालेली विलिनीकरणाची चर्चा असो, शरद पवारांच्या नेत्यांना ऐकवण्याची एकही संधी राष्ट्रवादीचे नेते सोडत नाहीयेत. दादांचं सकाळी 6 वाजल्यापासून सुरू होणारा कार्यक्रम उभ्या महाराष्ट्राने देशाने अनुभवलेला आहे. देशामध्ये त्याच्याबद्दलचं कौतुक वेगळ्या पद्धतीने आहे. काय बोललं गेलं, दूधवाला पण सकाळी उठतो, पेपरवाला पण सकाळी उठतो, बोललं गेलं त्या कालावधीमध्ये, हिणवलं गेलं. माझ्यासारख्याने सांगितलं
दूधवाला पण उठतो, पण दूधवाला लोकांची सेवा करण्यासाठी उठतो. पेपरवाला पण येतो, तो सुद्धा लोकांची सेवा करण्यासाठी येतो. दादा एक असं निखळ व्यक्तिमत्व आहे, ते सुद्धा या सेवा पद्धतीने सेवाचं व्रत ठेवून काम करणारं ते व्यक्तिमत्व आहे. मुळामध्ये रोहित पवारांच्या बरोबर आमचं जाण्याचा काही संबंध नाही. रोहित पवार काही कुठली एजन्सी नाही. त्यांच्याकडे असलेली माहिती त्यांनी ज्या चौकशी करणाऱ्या एजन्सीज असतील त्यांच्यापर्यंत जर का व्यवस्थित पोहोचवली तर त्या चौकशीमध्ये काहीतरी निष्पन्न चांगलं काढता येऊ शकतं, किंवा चौकशी चुकीच्या दिशेने जात असेल तर त्याच्यातूनही रस्ता काढता येऊ शकतो. आता तुमचा खरोखर एवढा मनापासून दबाव होता तर सुनित्रा वहिनी समजा जर का राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या तर अख्खं कुटुंब त्यांच्याबरोबर प्रेमापोटी आलंच तर बाहेर, परंतु त्यांनी तर पळ काढला. त्याचा जो मेंटेनन्स करणारा महाराष्ट्रात बसणारा जो त्यांचा माणूस आहे, FIR दाखल करण्यासाठी धरलेल्या आग्रहाला स्टंट म्हणणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना रोहित पवारांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं. बरं, मी इव्हेंट करतोय असं तुम्ही समजा, तर तुम्ही सत्तेत आहात ना, स्टंट करतोय, तुम्हाला काय माझ्याबद्दल वाटायचं वाटू द्या. मग सत्तेचा वापर करून तपास काय दिशेनं जातो हे आपण तात्पुरता बाजूला ठेवा. साधा एक FIR करून देण्यासाठी थोडीशी मदत तरी करा. FIR मध्ये जे मुद्दे घेतलेले आहेत, ज्यांच्याबद्दलचे आपण FIR करणार आहोत, जेव्हा हा विषय CID कडे असतो नाही तर CBI कडे जातो, FIR झाला की त्या एजन्सीला त्या विषयामध्ये इन्व्हेस्टिगेशन करावंच लागतं. त्यामुळे FIR असणं हे महत्त्वाचं आहे, तो आपला अधिकार आहे. आणि जे मुद्दे आपण घेऊन जातो त्याच्यात जर आपण इन्व्हेस्टिगेशन नाही केलं तर हे क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन होणार नाही, फक्त ॲक्सिडेंटचं तिथे इन्व्हेस्टिगेशन होईल. म्हणून ही भूमिका त्या ठिकाणी आम्ही घेत आहोत. तर रोहित पवार आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सुरू असलेले वार पलटवार फक्त आरोप प्रत्यारोपांपुरते मर्यादित नाहीत, तर त्याला दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या वादाची सुद्धा किनार आहे. म्हणूनच सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी घोषणा झालेली असली तरी पक्षाचा रिमोट कंट्रोल 4 बड्या नेत्यांच्या हातात असल्याचं रोहित पवार अधोरेखित करू पाहतायत का? तर रोहित पवारांचा हा आटापिटा विमान अपघाताचं सत्य बाहेर काढण्यापेक्षा राष्ट्रवादीवर कब्जा मिळवण्यासाठी सुरू आहे, हे अजितदादांच्या राष्ट्रवादीला सिद्ध करायचंय का? त्यामुळे आता हा माइंड गेम कोण जिंकणार हे माइंडफुली पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.